नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये 11 ऑगस्ट 2026 रोजीचा आपण महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यामधील तालुक्यामधील हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता या ठिकाणी आपण बघू शकत असाल बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की सुमारे 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया मित्रांनो, रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी सुरुवात करूया आपण कोकण किनारपट्टीलगतच्या प्रदेशाकडून। या ठिकाणी वसई विरार आहे, मुंबई उपनगर आहे, त्यानंतर माथेरान, अलिबाग, लोणावळा, मुरुंद, महाड, दापोली, चिपळूण, त्यानंतर इकडे रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या संपूर्ण बेल्टमध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, निपाणी आहे, सांगली आहे, विटा, कराड, वडूज, सातारा, भोर, पुणे, चाकण, बारामती, दोंड, इंदापूर, जुन्नर, नाशिक, घोटी, अकोले या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण वळूया मित्रांनो, नंदुरबारचा जो प्रदेश आहे, नंदुरबार आहे, साक्री आहे, शिरपूर आहे, धुळे आहे, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, शिरपूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे दोंड आहे, बारामती, इंदापूर, त्यानंतर वडूज, कराड, त्यानंतर सांगोले, पंढरपूर आहे, त्यानंतर इकडं सांगली आहे, त्यानंतर इकडं सोलापूर आहे, त्यानंतर धाराशिव, नळदुर्ग, बार्शी, कैच, बीड, माजलगाव, जामखेड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पैठण आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, त्यानंतर शेनगाव आहे, शेवगाव, जळगाव, त्यानंतर चोपडा, शिरपूर, त्यानंतर इकडं रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, यावल, एरंडोल, परोळा, अंबळनेर, चोपडा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे चाळीसगाव आहे, कन्नड आहे, फुलंब्री आहे, देवळी आहे, त्यानंतर पिंपरखेड आहे, त्यानंतर इकडं भोकरदन आहे, त्यानंतर जाफराबाद आहे, देऊळगाव राजा, जालना, अंबड, परतूर, रामपुरी, गेवराई, माजलगाव, पाथरी, शेलू, मंठा, जिंतूर, पाथरी, परभणी, गंगाखेड, पूर्णा, औंढा नागनाथ, हिंगोली, शेनगाव या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बसमत आहे, पूर्णा आहे, नांदेड आहे, त्यानंतर अर्धापूर आहे, कंधार आहे, पेठ उमरी आहे, भोकर आहे, नायगाव आहे, धर्माबाद आहे, मुखेड आहे, देगलूर आहे, त्यानंतर उदगीर आहे, लातूर आहे, औसा आहे, अंबेजोगाई, परळी वैजनाथ, निलंगा, धाराशिव, तुळजापूर, त्यानंतर बसाऊ, कल्याण, बिदर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, डिग्रज, दारवानेर, आर्णी, पुसद, त्यानंतर घाटंजी, पांढरकवडा, त्यानंतर इकडं आदिलाबाद आहे, किनवट आहे, त्यानंतर उमरखेड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आहे, मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा, त्यानंतर इकडं हिंगोली, रिसोड, त्यानंतर इकडे मेहकर, जानेफळ, खामगाव, बाळापूर, नांदुरा, मलकापूर, बुलढाणा, मोताळा, तोरणाळे, चिखली, जाफराबाद, लोणार, मेहकर, रिसोड, जानेफळ, त्यानंतर इकडं जळगाव, जामोद आहे, तेलारा आहे, अकोट आहे, त्यानंतर इकडे चिखलदरा आहे, अचलपूर, परतवाडा, अमरावती, मोजरी, मोर्शी, आष्टी, आर्वी, चांदूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे पांडुर्णा आहे, नरखेड आहे, काटोल आहे, त्यानंतर कारंजा, सावनेर, सवचार, धवलपूर, लखमापूर, वर्धा, हिंगणघाट, कोल्हापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, अंदाज तुम्ही लक्षात घ्या, बऱ्याचशा भागामध्ये महाराष्ट्राच्या आपल्याला आज मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं रामटेक आहे, तुमसर आहे, तिरोरा आहे, भंडारा आहे, साकोली आहे, गोंदिया आहे, वारासिवनी आहे, किन्नी आहे, देवरी आहे, अर्जुनी आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं ब्रह्मपुरी, तलोदी, आरमोरी, कोळासा, गडचिरोली, चमरोशी, पोबुर्णा, गोंडपिंपरी, चंद्रपूर, भद्रावती, चिमूर, त्यानंतर धानोरा आहे, या प्रदेशामध्ये आपल्याला
हवामान कोरडे असणार आहे. तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो या ठिकाणी बघू शकत असाल तुम्ही या भागामध्ये जो चंद्रपूर गडचिरोलीचा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा हवामान कोरडं असणार आहे. या भागामध्ये जास्त पाऊस पडणार नाही. तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो. तर ही होती मित्रांनो 11 ऑगस्ट 2026 रोजी दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.